नमस्कार मित्रांनो, अजित पवारांच्या अकाली निधनानंतर 4 दिवसातच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र यावरून शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावरती जोरदार टीका केली होती। अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं आणि शरद पवारांना शह देण्यासाठी त्यांनी सुनेत्रा पवारांना लगेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं। त्यांच्या या टीकेला आता सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिला आहे। तुम्ही मातोश्री सोडताना आम्ही विचारलं का, असा टोला तटकरेंनी कदमांना लगावला। पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले की रामदास कदम यांनी जे वक्तव्य केले आहे त्याबाबत मी जास्त काही बोलू इच्छित नाही, कारण दगड चिखलात मारणं म्हणजे आपल्या संघावर चिखल उडवणं। त्यामुळे त्यांना टीका करायची तर करू द्या, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकीत 41 जागांवर आम्ही यश मिळवलं, त्यामुळे आमच्या पक्षाचा एखादा निर्णय करण्याचा आमचा अधिकार आहे। आता रामदास कदमांनी मातोश्री का सोडली, त्यानंतर इतरांची साथ का धरली, हा त्यांचा प्रश्न आहे। आम्ही कधी त्याबाबत काही विचारलं का, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे। एकंदरीतच सुनील तटकरे यांनी रामदास कदम यांच्या टीकेवरती जोरदार निशाणा साधला आहे आणि त्यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला आहे। सुनील तटकरे यांच्या या विधानाची सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।